मायसेल्फ प्रवीण पाटील, मी प्रॉपर जळगावचा आहे, तर पुण्यात बिझनेस डिझाईन करतोय. तर सनेज कंपनी अँड PSC सिस्टीम सोबत मी काम करतोय. पाहायला गेलं तर याच्यामध्ये आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. तर लोकांना आम्ही हेल्थ देतो आमच्या प्रोडक्टच्या माध्यमातून. आमच्या वेगळ्या प्रकारचे हेल्थचे प्रोडक्ट असतात, आमच्या वेगळ्या प्रकारचे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, आमच्या वेगळ्या प्रकारचे होम केअर, फूड केअर, ब्युटी केअर, सगळ्या 9 कॅटेगरी आम्ही या ठिकाणी काम करतोय. तर या प्रोडक्टच्या माध्यमातून आम्ही लोकांना हेल्थ देतोय. नेक्स्ट पाहायला गेलं तर आमचं मिशन आहे वेल्थ. वेल्थ म्हणजे पैसा. तर पैसा या ठिकाणी 2 टाईपने भेटतो. एक म्हणजे प्रोडक्ट सेलिंग करून, नेक्स्ट म्हणजे नेटवर्क बिल्डिंग करून. नेटवर्क बिल्डिंगमध्ये या ठिकाणी आपल्याला मॅक्सिमम मोठा पैसा भेटतो, तो म्हणजे का पॅसिव्ह इन्कम. तर जगामध्ये खूप कमी लोक असतात ते पॅसिव्ह इन्कम कमवतात. तर आपण सनेज कंपनीच्या माध्यमातून पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो. ते कशा प्रकारे कमवू शकतो ते आपण या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ आहे का, या ठिकाणी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती भेटू शकते. तर कसा बेनिफिट होऊ शकतो, कसं आपलं या ठिकाणी स्ट्रक्चर बिल्ड होतं ते आपण जाणून घेऊया. तर समजून घ्या, इथं एक्स व्यक्ती आहे. या एक्स व्यक्तीने बिझनेस सनेजचा स्टार्टअप केला आहे. त्याने तिथे काही प्रोडक्ट परचेसिंग केले, त्याने इथे काही प्रोडक्ट स्वतः यूज केले, त्याला आता अनुभव आला, तो व्यक्ती इथं हॅपी म्हणला, त्याला वाटलं की मला इथे या ठिकाणी सनेज करायचंय. तर समजून घ्या, प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी कोणी इथं असतं. प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये एक 50, 100, 240 लोक असतात. तर प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत. प्रत्येकाला प्रोडक्टची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्ती टूथपेस्ट लावते, प्रत्येक व्यक्ती अंघोळ करते, प्रत्येक व्यक्ती काही ना काही पैसे कमवते, प्रत्येक व्यक्ती काही ना काही जॉब करते पैशासाठी. तर प्रत्येकाला या ठिकाणी काही ना काही समस्या आहेत. तर या सिस्टीम याच्या माध्यमातून या एक्स व्यक्तीला एक सपोर्टिंग सिस्टीम असते. या एक्स व्यक्तीला इथं आपली सिस्टीम सपोर्ट करते, ESI सिस्टीम सपोर्ट करते. नंतर पाहायला गेलं तर त्याचा इथं आपल्या इथं सिनियर सपोर्टला असतो. नंतर पाहायला गेलं तर इथं त्याचं त्याला इथं कंपनी सपोर्ट करते. 90% आपल्याला सपोर्टिंग सिस्टीम असते. सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमातून या एक्स व्यक्ती या ठिकाणी टीम बनते. तर पाहूया आपण, समजून घ्या, या एक्स व्यक्तीने कमीत कमी एक असा A, B आणि C आणि D या 4 लोकांना त्यांनी आपली डिस्ट्रीब्युशन दिली. त्यांनी आपला बिझनेस प्लॅन त्यांना आपण शो केलं, त्यांना या ठिकाणी बिझनेस प्लॅन त्या व्यक्तीने प्रोव्हाइड केला 4 लोकांना कमीत कमी. मग हे लोक कशामुळे, ह्या लोकांना आपण आपलं जे मिशन आहे हेल्थ अँड हॅपीनेस, या लोकांना आपण काय पाहिजे, पैसे दिले पाहिजे, प्रोडक्टचे पाहिजे. मग ह्या पण व्यक्तीने बिझनेस स्टार्टअप केला ॲज अ पैसे कमवण्यासाठी आणि हेल्थ अँड हॅपीनेस या गोष्टी मिळवण्यासाठी. तर या 4 समजून घ्या, या 4 लोकांनी बिझनेस चालू केला. 4 लोकांनी बिझनेस चालू केला. 4 लोकांनी या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन आपली घेतली कंपनीची. तर समजून घ्या, इथं एका बाजूमध्ये इथं बिझनेस स्टार्ट झाला, कमीत कमी इथं बिझनेस स्टार्टअप केला, मिनिमम 5,000 रुपये अमाऊंटने केला, 5,000 ने. आणि एका बाजूला बिझनेस चालू केला, मिनिमम 30,000 रुपये अमाऊंट चालू केला. आपण त्याला म्हणतो सनेज काउंटर, आपण याला म्हणतो सनेज डिस्ट्रीब्युटर. समजून घ्या, या 4 लोकांनी बिझनेस चालू केला कमीत कमी फक्त 5,000 रुपये अमाऊंटने. तर कंपनी ह्या एक्स व्यक्तीच्या अकाउंटला पैसे पाठवते, तब्बल कमीत कमी पाहायला गेलं तर 1,400 रुपये ते 2,400 रुपये एवढे पैसे त्या व्यक्तीच्या अकाउंटला येतात. तर 4 लोकांनी बिझनेस चालू केला कमीत कमी फक्त 5,000 रुपये अमाऊंटने. आणि जो बेनिफिट ह्या व्यक्तीला झाला होता, फ्री प्रोडक्ट, डिस्काउंट, कॅशबॅक, ह्या व्यक्तीला बेनिफिट झाला होता एक 30 ते 40%. तोच बेनिफिट या लोकांना आपण होणार. म्हणजे ह्या लोकांनी पैसे दिले, प्रोडक्ट घेतले, यांचं इथं काही लॉस नाही. आणि याच्यावरती ह्या व्यक्तीला पैसे भेटणार कमीत कमी 1,400 ते 2,400 रुपये. तर सेम समजून घ्या, ह्या लोकांनी बिझनेस स्टार्टअप केला कमीत कमी 30,000 रुपये अमाऊंटने सनेज कॉर्नरने. तर ह्या एक्स व्यक्तीच्या अकाउंटला पैसे येतात तब्बल पाहायला गेलं तर 14,400 रुपये एवढा पैसा भेटतो. डिफरंट बघा, म्हणजे इथे किती पैसे भेटतात, 1,400 ते 2,400. इथे किती पैसे भेटतात, 14,400 रुपये. सेम ह्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये पण लोक असतील, या लोकांना आपण पैसे नाही करायचे. तर या 4 लोकांच्या माध्यमातून कमीत कमी एक 4 लोकांचं या ठिकाणी बिझनेसमध्ये प्रमोशन झालं. यांच्या माध्यमातून कमीत कमी 16 लोकांची टीम बनली. 16 लोकांनी बिझनेस स्टार्टअप केला. 16 लोकांनी आपली डिस्ट्रीब्युटरशिप घेतली या 16 लोकांनी. आणि समजून घ्या, या 16 लोकांनी या ठिकाणी काम, या 4 लोकांनी खाली काम केलं तर यांना पैसे भेटतील. तर या ठिकाणी या 4 लोकांनी काम केलं तर यांना पैसे भेटले. पण या लेवलला ह्या व्यक्तीने काही काम केलंच नाही, त्याला पैसे भेटले पाहिजे, त्याला पैसे नाही भेटले पाहिजे, तरी सुद्धा ह्या ठिकाणी त्याला पैसे भेटतात. तर पैसे किती भेटतात, या 16 लोकांनी बिझनेस चालू केला कमीत कमी फक्त 5,000 रुपये अमाऊंटने, 5,000 ने. कारण ज्याला आपण म्हणतो 2500 PV इथं भेटतात, इथं भेटतात 15,000 PV भेटतात इथं. तर या 16 लोकांनी बिझनेस चालू केला 5,000 रुपये अमाऊंटने. तर या एक्स व्यक्तीच्या अकाउंटला पैसे भेटतात पाहायला गेलं तर कमीत कमी 6,400 रुपये एवढे पैसे त्या व्यक्तीच्या अकाउंटला येतात. पण त्याच ठिकाणी या 16 लोकांनी बिझनेस चालू केला कमीत कमी 30,000 रुपये अमाऊंटने, म्हणजे 15,000 PV 30,000 रुपये अमाऊंटने बिझनेस चालू केला. तर या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे येतात तब्बल 38,400 रुपये. डिफरंट बघा, इथे किती भेटतात, 6,000. टीम तेवढीच आहे, काम तेवढंच आहे, फक्त स्टार्टअप मोठ्या अमाऊंटने केलं.
6,400 आणि 38,400 एवढा डिफरन्स या ठिकाणी आहे. तर नेक्स्ट असं डुप्लिकेशन खाली होत असतात. तर यांच्या माध्यमातून कमीत कमी 16 गुणिले 4 टोटल 64 लोकांची टीम म्हणली. या 64 लोकांनी बिझनेस चालू केला. फक्त 5,000 रुपये अमाऊंट त्यांना लागणार, त्यांनी प्रोडक्ट परचेस केले तर लागतात ते. तर इथं पैसे भेटतात. टोटल पाहायला गेलं तर 25,600 रुपये एवढं इन्कम त्यांचं भेटतं. 25,600 रुपीज. त्याच ठिकाणी या 64 लोकांनी बिझनेस चालू केला फक्त 30,000 रुपये अमाऊंटने. तर ह्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे येतात, या एक्स व्यक्तीच्या अकाउंटला पैसे येतात कमीत कमी पाहायला गेलं तर 1,53,600 रुपये एवढा पैसा या व्यक्तीला भेटतो. ही टीमची ताकद असते. बस सेम 64 गुणिला 4 टोटल 256 लोकांची टीम म्हणली यांच्या माध्यमातून. ही तुमची फर्स्ट लेवल आहे, ही सेकंड लेवल आहे, थर्ड लेवल आहे, चौथ्या लेवलमध्ये. तर या ठिकाणी या 256 लोकांनी बिझनेस चालू केला 5,000 रुपये अमाऊंटने. तर इथं पैसा भेटतो पाहायला गेलं तर कमीत कमी 1,02,400 रुपये. आणि त्याच ठिकाणी इथं टोटल पैसा भेटतो 6,14,400 रुपये एवढा डिफरंट. सेम यांच्या माध्यमातून 5व्या लेवलला 256 गुणिले 4 टोटल 1,024 लोकांची टीम म्हणते 5व्या लेवलमध्ये. तर इथं पैसा भेटतो कमीत कमी 4,09,600 रुपये. आणि इथं पैसा भेटतो 30,000 रुपये बिझनेस चालू केल्यानंतर टोटल पैसा भेटतो 24,57,000 रुपये 600 रुपये एवढा पैसा भेटतो. हे थोडं मागे पुढे होऊ शकतं, कमी असतं, पण आपली अशी टीम म्हणली तर एवढा पैसा या ठिकाणी सुरू होऊ शकतो. बघा एकामध्ये किती पैसे आहेत 4 लाख, एकामध्ये किती 24 लाख एवढं डिफरंट. समजून घ्या की असं या ठिकाणी टीम म्हणली. आपण फक्त उदाहरण पकडूया या ठिकाणी जे आपली कन्सिस्टन्सी ऑफर असते किंवा या अशी ते नेटवर्क इथं बनतं या व्यक्तीचं. म्हणजे या एक्स व्यक्तीला इथं कुठल्या प्रकारचं जागा घ्यायचं काम नाही, इथं भांडवल गुंतायचं काम नाही, इथं लोकांना पेमेंट द्यायचं काम नाही. या ठिकाणी त्याने इथं नेटवर्क बिल्ड केलं तर समजून घ्या इथं या नेटवर्कच्या माध्यमातून कोणी या ठिकाणी प्रोडक्ट यूज केले तरी याच्याकडनं पैसे येतात. कोणी प्रोडक्ट लोकांना विकले तरी याच्याकडनं पैसे. कोणी लोकांना या ठिकाणी जॉईनिंग केलं, लोकांना या ठिकाणी बिझनेस प्रमोट केला तरी सुद्धा या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे येतात. म्हणजे याच्या टीममध्ये कोण व्यक्ती कुठे का असं महाराष्ट्रामध्ये, आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये, कोणी नाशिकला, कोणी पुण्याला, कोणी मुंबईला असू, कोणी आउट ऑफ स्टेट, कोणी आउट ऑफ इंडियामध्ये का असं ना, तरी ह्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे येतात. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. म्हणून समजून घ्या या ठिकाणी कमीत कमी या 1,324 लोकांपैकी किंवा टोटल टीममध्ये 1,365 लोकांची 1,365 लोकांपैकी फक्त 100 लोकांनी फक्त प्रोडक्ट परचेस केलं फक्त 5,000चे, फक्त 5,000चे प्रोडक्ट फक्त घेतले स्वतः यूजसाठी प्रत्येक महिन्याला. तरी सुद्धा ह्या व्यक्तीच्या अकाउंटला 50,000 रुपये महिना येऊ शकतो. म्हणजे हा बेनिफिट असतो आपला पॅसिव्ह इन्कमचा, टीम बिल्डिंगचा. तर नक्कीच या ठिकाणी आपण याचा बेनिफिट घेऊ शकतो. थँक्यू.